ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव पुढील 3 दिवस ईव्हीएमच्या विरोधात आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत। ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे राज्यातील विधानसभेचा निकाल आला असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे। देशामध्ये लोकशाहीचा अक्षरशः वसरहरण सुरू झालेलं आहे। आता अनेक लोक प्रश्न सांगायला लागले की ईव्हीएम बद्दल बोला आणि संशयाला जागा आहे ना। देशातल्या जनतेला मला सांगायचं या पैशाला बोलू नका, हा जुगार आहे। हा जुगार तात्काळ थांबवला पाहिजे, काय वाटलेल्या वर्षी थांबवलं पाहिजे। आमदार रोहित पवार बाबा आढाव यांच्या भेटीला पोहोचले। ईव्हीएमच्या विरोधात बाबा आढाव यांचं 3 दिवस आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। रोहित पवार यांनी आढाव यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। ईव्हीएम विरोधात बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी यावेळेस बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी रोहित पवार पोहोचले होते। आणि या इलेक्शनमध्ये कार्यकर्त्यांचं मनोबल वाढण्यासाठी आज जे काय खच्चीकरण तिथं झालेलं आहे, कुठेतरी भीती वाटते की ईव्हीएम मॅनेज होत असेल तर मग आपण लढायचं कसं। तर कार्यकर्त्यांच्या हितासाठी व जे उमेदवार आज लढले, मनापासून लढले, काही काही लोकांनी तर घरावर लोन काढून ते लढलेले आहेत, अशा सर्व उमेदवारांच्या वतीने मी लढत आहे। काही नेतेसुद्धा लढत आहेत, पण माझा प्रश्न काही इतर नेत्यांना सुद्धा आहे की जर लोकच म्हणत असतील ईव्हीएम कुठेतरी मॅनेज झाला असेल तर शहानिशा होण्यासाठी नेत्यांनी सुद्धा बोललं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे। आणि तो पुढाकार जर नेत्यांनी तिथं घेतला तर 100% मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनला हे ऐकावंच लागेल।